ज्याने बोलायचं असतं ते तोंड असतं आणि ज्याने हागायचं असतं त्याला काय म्हणतात हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. जेव्हा माणूस आपल्या तोंडाची फुली फुली ड करतो तेव्हा काय अवस्था होते याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. उगाच मनामध्ये नको नको ते येतं आणि तोंडाने हागणारा माणूस आपल्या डोळ्यासमोर येऊन जातो. चित्र दिसू लागतं एखादं कमोड आहे आणि कमोडमध्ये बसायच्याऐवजी तो तोंड घालून बसलाय असंच चित्र डोळ्यासमोर येऊन जातं. असाच कॅमेराचा कमोड माईकचा कमोड करून तोंडानं हागणारा माणूस महाराष्ट्रात आला आहे, कारण याच्या तोंडाची आता झाली आहे. शब्द मी टाळतोय कारण लोक मला म्हणतात की तुमच्याही बोलण्यात तो भडगुंजा दिसू लागलाय. काय या भडगुंजाच्या तोंडाला आवर घालता येणं शक्य नाही. कदाचित याला एनिमा सुद्धा वरूनच देत असतील, कारण एवढी घाण ओकणं आणि तीही वाटेल त्या स्वरूपात. मला त्या भडगुंजाविषयी काही वाटत नाही, कारण कसं आहे ना की वराह तोंड कुठे घालतो हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. मागच्या भागाचं पार्श्वभागाचं काम घाण बाहेर टाकणे हेच असतं, त्यामुळे त्याच्याविषयी आश्चर्य वाटायचं कारण नाही. त्यामुळं असे भडगुंजे बोलत राहतात आणि त्या बोलण्यातून घाणच बाहेर पडणार हे सर्वविदित सत्य आहे. सर्वविदितपेक्षा सर्वमान्य, कारण अपरिहार्यपणे काही गोष्टी मान्य कराव्या लागतात. मला वाईट याचं वाटतं की समोर बसलेले टमरेल घेऊन प्रातर्विधीला आलेले हे कसं काय सहन करू शकतात आणि हे कसं काय दाखवतात. निर्लज्जपणे केले गेलेलं हास्य आणि विचारलेले प्रश्न या सगळ्याचंच आश्चर्य वाटतं. आपण बाईविषयी बोलतोय, बाईच्या संबंधानं बोलतोय, काय बोलायला हवं याचं भान सुद्धा राहत नाही. आता काय घडलंय ते सांगतो. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आजारपणात आशीर्वाद आणि ओंकाराचा नाद घसा नीट करू शकतो. कृपा वगैरे असं नसतं काही, त्या कृपा वगैरे नाही मिळाल्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या एका साधूंनी मला ओंकाराचा नाद करायला सांगितला, ओंकाराचा उच्चार करायला सांगितला आणि मी तो ओंकाराचा उच्चार केल्याने माझा घसा नीट झाला. ओंकाराचा उच्चार श्वासावर नियंत्रण ठेवतो, तो स्वरयंत्राला नीट करतो, हे सगळं आपल्याला ठाऊक आहे. आणि त्यांनी ओंकाराच्या उच्चारातून माझा आवाज ठीक झाल्याचं सांगितलं. त्यावर चमत्कार, भोंदूबाबा अशा स्वरूपाच्या चर्चा झाल्या आणि दरवेळी टमरेल घेऊन प्रातर्विधीला निघालेल्या पत्रकारांनी एका भांडूपच्या भडगुंजाला हा प्रश्न विचारला की त्या असं म्हणाल्या, तुम्हाला काय वाटतं? काय संबंध? मुंबईच्या महापौराने काही बोललं तर संजय राऊतात तुम्हाला काय वाटतं म्हणायचं काय संबंध? आणि हा भडगुंजा सगळ्यावर आपण ज्ञान दिलंच पाहिजे या स्वरूपात बोलता झाला. काय बोललाय ऐका. हा जाता जाता प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न आहे. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या कुठल्या अवयवाला गुण असतो. या शब्दांना ऐकल्यावरती खरोखरच या माणसाचा तोंड नावाचा अवयव आता तो झालाय असं म्हणायला जागा शिल्लक राहते. काय खरातांच्या औषधामुळे अनेकांना बरं वाटतं, म्हणजे महाराजांच्या नाही, खरातांच्या औषधामुळे अनेकांना बरं वाटतं. एखाद्याच्या हाताला गुण असतो तर कोणाला कोणत्या अवयवाला गुण असतो. काय रे संजय राऊत भाऊ, भाऊ म्हणायचं की नाही, कारण असा भाऊ असतो का आपला? काय ही भाषा झाली. बर, फक्त याच प्रकरणात अशी भाषा वापरली असं नाही. या प्रेस कॉन्फरन्समध्ये या माणसांनी सगळ्या मर्यादा सोडल्यात, सगळ्या मर्यादा. म्हणजे निवडणूक आयोगाला बोलताना निवडणूक आयोग चोर आहे असं म्हटलंय, तर कोर्टावर बोलताना मुख्य न्यायाधीश आणि न्यायालय मोदी शहांचे गुलाम झालेत ही भाषा वापरलेली आहे. सुप्रीम कोर्टावरच मला संशय आहे, निवडणूक आयोगावर नाही, अशी भाषा वापरली आहे. सगळी वाक्य मी तुम्हाला ऐकवतो. या देशातला निवडणूक आयोग हा चोर आहे. या देशातला निवडणूक आयोग हा चोर आहे. ही न्यायालय म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे गुलाम झालेले आहेत. निवडणूक आयोगावरती संशय घेता येणार नाही.
अहो सुप्रीम कोर्टावरच संशय आहे. ऐकली आता पटते ना खात्री यांच्या तोंडाची काय झाली आहे ते. अशा वेळी बुच्चन बसवलं पाहिजे या तोंडाला. सरकार बसवत नाही. कोर्ट असल्या रोज भुंकणाऱ्या रस्त्यावरच्या प्रत्येक श्वानाकडे लक्ष देत नाही. कोर्टानं आधीच सांगितलंय आम्ही समर्थ आहोत, आम्हाला माहीत आहे काय होतंय ते. पण या माणसाची ही भाषा पहिल्यापासूनची आहे, म्हणजे आत्ताच पिसाळल्यागत करतोय असं नाही आहे. कारण ही भाषा आता माझी तीच तशीच होती आहे, कारण पर्याय नाही आहे. उत्तर जशाला तसं दिलं पाहिजे. याच माणसानं स्मृती इराणींच्या विषयात सिलेंडर घेऊन नाचणारी बाई म्हणून काय उल्लेख केला होता. याच माणसानं स्वप्ना पाटकर यांना कुठल्या भाषेत अर्वाच्य शिवीगाळ केली होती हेही आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळं या अशा माणसांचं बोलणं, या माणसांचं म्हणायचं का हाही प्रश्न आहे. अशा लोकांचं बोलणं हे जगाच्या समोर येऊन यांची खरी अवकात दिसली पाहिजे. हे तुम्हाला कळावं म्हणून मांडत नाही आहे. हे माझ्या मनात काहीतरी ओकायचं आहे त्याच्या विरोधात म्हणून बोलत नाही आहे. मला एवढंच सांगायचं आहे, हे सगळं दाखवणाऱ्या माध्यमांना, राज ठाकरेंनी या माध्यमांना सांगितलं होतं, रोज माणसं काही बोलतात आणि तुम्ही दाखवतात, तुम्ही दाखवणं बंद करा, ते बोलणं बंद करतील. राज ठाकरेच्या त्या मताशी मी पूर्णपणे सहमत होतो. पुढे राज ठाकरेही त्याच घाणीला जवळ करून बसले, हा भाग वेगळा. पण ही घाण जे माध्यमं दाखवत आहेत त्यांच्यासाठी हा सगळा व्हिडिओ आहे आणि त्यांच्यासाठीच हे सगळं बोलणं आहे. बाकी त्यांचं तोंडाने हागणं चालू राहू द्या. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज